विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये संभाव्यता कशास म्हणतात हे आपण पाहिलं होतं. अनिश्चित संख्यात्मक प्रमाण जे आहे ते आपण संभाव्यतेच्या सहाय्याने आपण मोजत असतो. आता आपण काही कृती करणार आहे, तर त्या कृती करण्यापूर्वी आपण एक उदाहरण घेऊ. आपल्याला माहिती आहे, क्रिकेटच्या सामन्याच्या सुरुवातीला पंचाने एक नाणे फेकले तर आपल्या शक्यता किंवा फलित काय असते याचा आपण विचार करू. क्रिकेटचा सामना जेव्हा सुरुवात होत असते तेव्हा पंच काय करत असतात, दोन्ही कप्तानांना एकत्र बोलून काय करत असतात, नाणं जे आहे ते नाणेफेक करत असतात. तर ते नाणेफेक केल्यानंतर काय मिळू शकतं, शक्यता काय असतील, त्याच्या फलित काय असतील, आपण याचा विचार करतोय. आपल्याला माहिती आहे, नाणं ज्यावेळेस आपण फेकतो त्यावेळेस त्याच्यावरती एकतर छापा असतो किंवा काटा असतो. म्हणजे त्याचं फलित काय असेल, पहिलं जे आहे त्याला छाप मिळू शकेल. छाप जे आहे ते आपण इंग्रजीमध्ये त्याला हेड हा शब्द वापरतो आणि आपण हे दर्शवताना यचने दर्शवणार. छाप जे आहे ते आपण यचने दर्शवणार येतं. एक तर छाप मिळेल किंवा दुसरा पर्याय असतो, दुसरी शक्यता असते काटा मिळण्याची. काटा त्याला आपण इंग्रजीमध्ये टेल म्हणतो आणि हे आपण टी या अक्षराने दाखवणार त्या संभाव्यतेमध्ये दाखवत असताना. म्हणजे एक नाणं ज्यावेळेस फेकल, पंच फेकल, किंवा आपण असं उदाहरण जर घेतलं, पंचाचं क्रिकेटचं नाही उदाहरण घेतलं, एक नाणं जर आपण फेकलं तर आपल्याला काय आढळत असतं, एक तर छाप मिळेल किंवा दुसरा काटा मिळेल, याच्यापेक्षा दुसरी शक्यता नसते. आता आपण एक कृती पाहू. पहिली काय करायचंय, एक नाणे 5 वेळा फेकले असता सर्व शक्यता लिहा व तुम्हाला काय आढळते ते आपण लिहिणार आहे. तर आपण यासाठी एक तक्ता तयार केलाय. तक्ता काय तयार केलाय, शक्यता, ताळ्याच्या खुणा, वारंवारता. आता हा जो आहे ही वारंवारता वितरण सारणी जी आहे ती आपण 8वीला पाहिलेली आहे, 9वीला पाहिलेली आहे सांख्यिकी या प्रकरणामध्ये. मग आपल्याला काय करायचं, आता एक नाणं आपण 1 वेळा फेकलं, आपण इथं आपण दाखवलेलं, पण इथे एक नाणं जे आहे ते 5 वेळा फेकायचंय. एक नाणं तुम्ही कितीही वेळा फेकलं तर त्याची शक्यता जास्त आहे, ते शक्यता सारख्याच असणार आहेत. मग ते 5 वेळा फेकलं असेल, 10 वेळा फेकलं असेल, 100 वेळा फेकलं असेल, पण एकच नाणं ज्यावेळेस तुम्ही फेकत असाल तर त्याची शक्यता जी आहे काय असेल, पहिली शक्यता ही छाप असेल जे आपण याची अक्षराने दाखवतो, आणि दुसरी शक्यता जी आहे ती काटा असेल ती आपण टी या अक्षराने दाखवणार आहे. मग आपल्याला असं 5 वेळा फेकायचे, कृती करायची आपल्याला. आपण जर 1 वेळा फेकलं, एक नाणं घेतलं आपण सुरुवातीला पहिल्या वेळी जर फेकलं आपण, तर समजा आपण असं समजू त्याच्यावरती की आपल्याला काटा मिळेल. हे आपण ऍक्च्युअल प्रयोग करून आपण, आपल्याला माहिती आहे छापा कोणता, काटा कोणता, नाणं घ्यायचे आपण आणि नाण्याच्या सहाय्याने आपण काय करायचे, ही कृती जी आहे ती आपण स्वतः करणार आहोत. तर पहिल्या वेळी ज्यावेळेस नाणं फेकलं त्यावेळेस आपल्याला काटा मिळाला असं मी समजतोय. दुसऱ्या वेळी जर नाणं फेकलं तर त्याच्यावरती मिळणारा पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभागावरती छाप असेल. ताळ्याच्या खुणामध्ये आपण एक अशी खूण केलेली उभी रेख. नंतर परत दुसऱ्या वेळी आपण, आता 2 वेळा आपण, पहिल्या वेळी काटा मिळाला, दुसऱ्या वेळी छापा मिळाला, तिसऱ्या वेळी जर आपण नाणं फेक केलं तर आपल्याला त्याच्यावरती परत छापाच मिळाला असं आपण जर समजलं तर छाप जिथं आहे त्याच्या पुढे आपण तळाची खूण करणार आहे. चौथ्या वेळी जर आपण फेकलं तर त्याच्यावरती समजा काटा मिळाला असं जर आपण शक्यता गृहीत धरली तर आपण काट्यासमोर खूण करणार आहे. आणि आता 5व्या वेळी, कारण 5 वेळा फेकायचं आपल्याला, 5व्या वेळी जर आपण फेकलं, समजा त्या नाण्यावरती आपल्याला छाप मिळाली असं जर आपण समजलं तर छाप जिथं आहे तिथं आपण त्याच्यासमोर काय करायचं, तळाची खूण करायचं. वारंवारता म्हणजे काय असते, तळाच्या खुणांची एकूण संख्या जी आहे, एकूण रेषा किती तिथं त्यांची आपण मोजमाप केलं म्हणजे आपल्याला काय मिळत असते, वारंवारता. म्हणजे काय अर्थ होतो, इथं जेव्हा 5 वेळा नाणं फेकलं होतं तर त्याच्यावरती छाप जे आहे ते छाप 3 वेळा मिळालेलं आहे आणि काटा जे आहे ते काटा 2 वेळा मिळालेले आहे असा याचा अर्थ होतो. आणि मग एकूण वारंवारता म्हणजे काय होईल, हे 3 अधिक 2 बरोबर 5 एकूण वारंवारता आहे. एकच विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी काय करतोय, 5 वेळा जो आहे तो नाणं फेकणार आहे. असं जर असं उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला असं आढळून येईल की 3 वेळा छाप मिळाले होते, 2 वेळा काटा मिळाले होते. हे वेगवेगळे मिळू शकतात, आपण कृती केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. दुसरं उदाहरण, 2 नाणे 5 वेळा फेकले असता सर्व शक्यता लिहा व तुम्हाला काय आढळते ते लिहा. आता आपण सुरुवातीला हे 2 उदाहरणं जे घेतले आपण ते काय केलं होतं, एक नाणं फेकलेलं आहे. एक नाणं फेकलं तर आपल्याला एक छाप मिळू शकतो किंवा दुसरं जे आहे ते काटा मिळू शकतो. आता 2 नाणे 5 वेळा फेकायचे. आता 2 नाणे ज्यावेळेस आपण फेकत असू तर एकाच वेळी 2 नाणे फेकले किंवा एक नाणं फेकलं आणि त्याच्यानंतर दुसरं नाणं फेकलं, याचा अर्थ दोन्हीचाही सारखाच आहे. परत लक्षात घ्या,
आपल्याला दोन नाणे फेकायचे. आता दोन नाणे आपण जर एकाच वेळी फेकले किंवा एक नाणं फेकलं आणि नंतर परत दुसऱ्या वेळी नाणं फेकलं, असं दोन वेळा जर नाणं फेकलं तर आपल्याला काय काय शक्यता असू शकतात हे आपण सुरुवातीला आपण विचार करतोय. आपल्या शक्यता घ्यायच्या त्याच्या. समजा मी असं समजतोय, समजा पहिल्या वेळी आपण ज्यावेळेस आपण प्रयोग करणार आहे तर आपल्याला असं आढळलं शक्यता सुरुवातीला येते, आपण नंतर ऍक्च्युअल मध्ये प्रयोगाकडे वळू. तर शक्यता काय काय असू शकतात, तर आपल्याला त्याच्यावरती दोन्ही छाप मिळू शकतात, नंतर एक छाप मिळू शकतं. सुरुवातीला समजा आपल्याला छाप मिळाला तर दुसऱ्या वेळी काटा मिळेल. आता आपल्याला एक छाप मिळू शकतो, आपण शक्यता अशी घेऊ शकतो आपण दुसऱ्या वेळी छाप मिळालाय पण तुम्हाला सुरुवातीला पहिल्या वेळी त्यात काटा मिळालाय. इथं दोन वेळा छाप मिळालेत आपल्याला, इथं एक वेळा छाप घेतला आपण तर दुसऱ्या वेळी काटा मिळेल. जर आपल्याला पहिल्या वेळी जर काटा मिळाला तर दुसऱ्या वेळी छाप मिळेल. आणि आता शक्यता असेल की आता एकही छाप मिळणार नाही, म्हणजे उरलेले जे असतील तर ती काटा मिळतील. हे आपल्या शक्यता ज्या आहेत ते लिहिता आल्या आहेत. मग दोन वेळा जे आहेत ते दोन नाणे जे आहेत, एक वेळा फेकलं काय, 10 वेळा फेकलं काय, 50 वेळा फेकलं काय, ते शक्यता जे आहे ते शक्यतामध्ये बदल होणार नाही. दोन नाणे फेकले किंवा एकानंतर एक नाणं असं दोन वेळा जर नाणं फेकलं तर ते शक्यता जी असते ते शक्यता यात राहतील, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आता ताळ्याच्या खुणा. ताळ्याच्या खुणा म्हणजे आता आपण काय करतो ऍक्च्युअल मध्ये, आपण आता प्रयोग करतोय की दोन नाणे घेतोय आणि दोन नाणे आपण टॉस करतोय किंवा दोन नाण्याची नाणेफेक करतोय. आपल्याला काय आढळलं, दोन नाणे फेकले, समजा दोन नाण्यापैकी पहिल्या नाण्यावरती आपल्याला छाप मिळाली आणि दुसऱ्या नाण्यावरती काटा मिळाला, असं जर आपण समजलं तर आपण ताळ्याची खुणा कुठं करणार आहे तर HT याच्या समोर. आता आपण दुसऱ्या वेळी जर नाणं फेकलं तर समजा दुसऱ्या वेळी जर नाणं आपण दोन्ही नाणे एकदाच फेकले किंवा एकानंतर एक नाणं फेकलं तरी त्याचा ही जी आहे शक्यता जी आहे ती शक्यता सारख्याच असणार आहे. तर मग दुसऱ्या वेळी जर नाणं फेकलं तर तुम्हाला त्या दुसऱ्या नाण्यावरती जर दोन नाणे फेकले तसं दोन्ही नाण्यावरती जर तुम्हाला त्याच्यावरती छाप मिळाले असतील तर त्याच्या छापच्या समोर तुम्हाला या पद्धतीने खूण काढलं जातं ताळ्याच्या खुणामध्ये. आपण तिसऱ्या वेळी नाणं फेकतोय, आता तिसऱ्या वेळी नाणं फेकलं आपण तर पहिल्यावरती आपल्याला काटा मिळेल आणि दुसऱ्या नाण्यावरती जर काटा मिळाला असं जर आढळलं आपल्याला तर त्याची नोंद जी आहे ती नोंद कुठं करावं लागेल, TT याच्या समोर. दोन्ही काटे जिथं आहे त्याच्या समोर आपल्याला ताळ्याचे खूण करावं लागेल. नंतर आपण चौथ्या वेळी असा विचार करतोय की परत आपल्याला असं मिळू शकतं की पहिल्या वेळी छापा मिळाला त्या नाण्यावरती आणि दुसऱ्या वेळी नाणं आपण फेकलं तर काटा मिळाला, असं जर आपण विचार केला तर आपल्याला जिथं पहिल्या वेळी छापा दुसरा काटा जो आहे त्याच्या समोर त्याची नोंद करावी लागेल. आणि आता शेवटचा आपण करतोय आपण पाचव्या वेळी नाणं फेकतोय, तर पाचव्या वेळी नाणं जर आपण फेकलं तर आपल्याला त्यात असं आढळून येईल की समजा पहिल्याच वेळी जर आपल्याला त्यावरती काटा मिळाला आणि दुसऱ्या वेळी नाणं फेकलं त्याच्यावरती छापा मिळाला किंवा दोन्ही नाणे आपण वरती फेकले तर त्याच्यावरती पहिल्या वेळी आपण पाहिलं त्यावर काटा असेल, दुसऱ्या नाण्यावरती छापा असेल, असं जर आपण पाहिलं तर त्याची नोंद जी आहे ती नोंद आपण इथं करणार आहे. मग आपण हे किती वेळा करतोय, 5 वेळा करतोय. म्हणजे 1 2 3 4 5 वेळा आपण काय केलेला आहे तो प्रयोग केला आहे किंवा नाणेफेक जी आहे ती 5 वेळा केलेली आहे या उदाहरणाप्रमाणे. मग आता वारंवारता कशाला म्हणत असतो आपण, ताळ्याच्या खुणा ज्या आहेत ते किती आहेत ते मोजायच्या. हे HH जे आहे दोन्ही छापे मिळालेले जे आहे ते एक वेळा मिळाले, एक छापा आणि एक काटा असे त्या प्रयोगामध्ये आपल्याला 2 वेळा मिळाले. एक काटा आणि एक छापा असं आपल्याला त्या प्रयोगामध्ये एक वेळा मिळाले आणि दोन्ही काटे जे आहेत तर ते आपल्याला एक वेळा मिळाले. याची एक खूण करायची, 1 + 2 3 + 1 4 + 1 5. आपण 5 वेळा नाणं फेकलं होतं, एकूण वारंवारता जी आहे ती 5 या पद्धतीने आपल्याला काय दिसते इथं आपल्याला आढळून येते. तर हा जो आहे आपल्याला लक्षात ठेवायचा. आता पहिल्या वेळी जर आपण समजा एक नाणं जर वरती फेकलं तर ते शक्यता 2 असतील, एक छाप असेल दुसरा काटा असेल. सुरुवातीला काटा लिहिलं नंतर छाप लिहिलं तरी चालतं, पण आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण पहिल्या वेळी छाप घेतोय दुसऱ्या वेळी काटा घेतोय. आता दोन नाणे ज्यावेळेस फेकला त्यावेळेस आपण काय शक्यता घेतोय, आपण दोन्ही काय असतील छाप असतील. एक वेळा जर पहिल्या वेळी जर छाप असं आपल्याला मिळालं तर दुसऱ्या वेळी आपल्याला काटा मिळेल, पहिल्याच वेळी जर काटा मिळाला तर दुसऱ्या वेळी छाप मिळेल आपल्याला. आणि आपण शेवटचा पर्याय काय असेल, शक्यता काय म्हणू शकते, दोन नाणे जर फेकले असतील तर काय असेल, दोन्ही काट्या. त्याच्यापेक्षा वेगळी शक्यता असणार नाही. किती वेळा नाणे फेकले तरी दुसरी शक्यता याच्यापैकी वेगळी असणार नाही. आपल्याला हे नाण्याचे आपण हे 2 उदाहरणं घेतले, 3 उदाहरणं घेतले. सुरुवातीला आपण हे घेतलं होतं आणि हे 2 उदाहरणं घेतलेले आपण. अजून एक उदाहरण आपण पाहतोय, ते जे पाहतोय ते फास्याचं उदाहरण पाहतोय, डायचं. एक फासा 5 वेळा
फेकला असता सर्व शक्यता लिहा व तुम्हाला काय आढळते ते लिहा. आता आपण काय करतो, उदाहरण बदललंय मी. आता याची शक्यता वेगळ्या असतील. हे आपण ज्या शक्यता आहे आपली सारणी जी समोर दिसली ती कशी सारणी होती, नाणेफेकची सारणी होती. आता ह्या शक्यता ज्या आहेत त्या शक्यता बदलणार आहेत. आता आपल्याला काय करायचं, एक फासा जर असेल आपल्याला नाणं जे आहे ते नाण्यात कॅमेऱ्यामध्ये दिसलं नसतं आपल्याला बरोबर, पण हे जे आहे हे आपल्याला दिसू शकतं. तर आपण जर ही जे फासा जो आहे तो फासा असं टाकला तर आपल्या लक्षात येईल त्याच्यावरती काय काय मिळू शकतं, शक्यता काय काय असतील. तर आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला 1 मिळू शकतं. कोणकोणती शक्यता आहेत त्या लिहितो आपण सुरुवातीला. दुसऱ्या वेळी आपण असंही समजू शकतो की 2 मिळू शकेल. आपल्याला माहिती आहे याच्यावरती 3 मिळू शकेल. नंतर आपल्याला 4 मिळू शकतं. नंतर आपल्याला 5 मिळू शकेल. आणि शेवटची शक्यता आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती 6 मिळू शकतात. आपण सर्व बाजूंचा विचार केलाय. याचे पृष्ठभाग जे आहेत ते पृष्ठभाग सर्वात एकावरती 1 बिंदू असतो, 2 बिंदू असतात, तिसऱ्या ठिकाणी 3 बिंदू असतील, 4 बिंदू असतील, 5 बिंदू असतील, 6 बिंदू असतील. याच्यापेक्षा जास्त बिंदू याच्यावरती नसतात किंवा डॉट्स याच्यावरती नसतात. मग आता आपल्याला काय करायचं होतं, म्हणजे आता एक फासा जो आहे तो 5 वेळा, एक फासा तुम्ही 1 वेळा जरी फेकला तर शक्यता ज्या आहेत त्या 1 2 3 4 5 6 याच असतील. तुम्ही फासा किती वेळा फेकला जो आहे दुसऱ्या आपण एक फासा जो आहे तो 2 वेळा फेकला काय, 3 वेळा फेकला काय, 4 वेळा फेकला काय, 10 वेळा, 100 वेळा, किती वेळा फेकला तरी ते शक्यता ज्या आहेत म्हणणारे फलित जे आहेत ते फलित जे आहे ते फलित काय मिळणार आहे. एक फासा जर आपण फेकला किंवा किती फासे जरी आपण फेकले, आपण किती वेळा फेकले तरी आपल्याला काय मिळणार आहे, त्याचे शक्यता जे आहेत ते फलित हेच असणार आहेत. आता आपण काय करतोय, आता तळाच्या खुणा पाहतोय आपण. तर एक फासा जो आहे 5 वेळा फेकायचा आपल्याला. समजा एक फासा जो आपण घेतला आणि तो पहिल्या वेळी आपण जर या पद्धतीने टेबलवरती किंवा जमिनीवरती टाकला तर आपल्या लक्षात येईल समजा पहिल्या वेळी मला याच्यावरती 6 मिळालेत. मग 6 जिथं आहे तिथं मी एक खूण करणार आहे, एक रेष जी आहे ती उभी रेषा द्यायची. दुसऱ्या प्रकारे जर आपण घेतलं तर आपल्या लक्षात येईल या पद्धतीने जर आपण फासा टाकला तर आपल्याला लक्षात येईल की इथं 4 मिळाले. तर हे 4 जे आहे 4 जिथं आहेत त्या 4च्या पुढे आपल्याला उभी रेषा करावं लागेल. नंतर आपण जर परत टेबलवरती किंवा जमिनीवरती आपण फेकलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हे जर आपण टाकलं तर याच्यावरती 4 परत मिळालेत मला. तर मी 4 जे आहे ते 4च्या समोर अजून एक खूण करणार आहे. नंतर आपल्याला लक्षात येईल अजून आपण या पद्धतीने आपण फासा टाकला टेबलवरती जमिनीवर तर लक्षात येईल की इथं 2 मिळाले. तर 2च्या समोर एक खूण राहील उभी रेषा. आणि शेवटचा जर आपण जो फासा आहे तो फासा टाकला तर आपल्याला लक्षात येईल की 1 मिळाला आहे. 1च्या वरती आपल्याला काय करावं लागेल, अशी खूण करावी लागेल. ह्याला ताळ्याच्या खुणा म्हणायचं. मग आपण काय केलं, एक फासा जो आहे तो 5 वेळा फेकला आहे. एक फासा 1 वेळा फेकला काय, 5 वेळा फेकला काय, शक्यता याच असतील, फलित हेच मिळतील. एक फासा जर आपण फेकत असू तर. आणि हे काय घेतलं आपण, ते 5 वेळा फेकल्यामुळं आपण काय केलं, ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे. 1 2 3 4 5 म्हणजे 5 वेळा आपण फेकलाय. 5 नोंदी आपल्याला या तक्त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. मग आता आपण वारंवार मग ताळ्याच्या खुणा किती येतात, तर शक्यता जी आहे 1 मिळायची शक्यता ज्यावेळेस आपण प्रयोग केला तर 1 जे आहे ते 1 वेळा मिळाला आपल्याला. 2 जे आहेत ते 1 वेळाच मिळाला. 3 जे आहे ते आपल्याला मिळालं नाही म्हणजे ते 0 वेळा. 4 जे आहे ते आपल्याला 2 वेळा मिळालेत. 5 आपल्याला मिळालंच नाही म्हणजे त्याची वारंवारता 0 असेल. आणि 6 जे आहे ते आपल्याला 1 वेळा मिळालंय. या पद्धतीने 1 वेळा. एकूण वारंवारता किती होईल आपण त्याची बेरीज करू. 1 अधिक 1 2 अधिक 0 2च येईल. 2 अधिक 2 4 4 अधिक 0 4 आणि 4 अधिक 1 5. एकूण वारंवारता जी आहे ती आपल्याला काय होईल, इथं 5 मिळालेली आहे. विद्यार्थी एकच होता पण 5 वेळा फेकला होता आपण. म्हणून आपली त्याची वारंवारता जी आहे ती 5. हे मी 3 कृती दाखवल्यात. पहिली कृती दाखवली होती, एक नाणं जे आहे ते 5 वेळा फेकलं. नंतर दुसरी कृती या पद्धतीने पाहिल्या, 2 नाणे जे आहेत ते 5 वेळा फेकलेत. तिसरी कृती या पद्धतीने पाहिली आपण, एक फासा जो आहे तो आपण 5 वेळा फेकतोय. आता आपण कृती काय करायची, आपण कृती या पद्धतीने करायची की मी इथं जे आहे ते 5 वेळा घेतलं होतं. तुम्ही तुमच्या वहीवरती अशा नोंदी करायच्या. नाणं घ्यायचा, फासा घ्यायचा आणि नाण्याच्या नोंदी ज्या आहेत त्या 5च्या ऐवजी आता तुम्ही 10 वेळा करणार आहेत कृती.
म्हणजे काय काय करणार तर ती एक नाणं जे आहे ते 10 वेळा फेकलं तर आपल्याला काय मिळू शकेल, त्याच्या शक्यता काय असतील, त्याची वारंवारता जी आहे ती 10 येईल इथं. दुसरं उदाहरण या पद्धतीने येईल ते की 2 नाणे फेकले तर 2 नाणे फेकले 10 वेळा फेकायचे, शक्यता याच असतील, फक्त बदल कुठं होईल इथं जे आहे तळाच्या खुणा तुम्ही 10 वेळा फेकणार आहे तर ते नाणं म्हणजे एकूण वारंवारता जी आहे ती 10 येईल आणि फाशामध्ये हे काय होईल इथं 10 येईल. या पद्धतीने आपण कृती करायची. हे समजलं असेल असं मी समजून तुम्हाला काय करायचं की तुम्ही हे उदाहरण जे आहे 2-3 जे आपण कृती पाहिल्या ते आपण वहीमध्ये करून घ्यावे.